मुंबईत महापौर कुणाचा बसणार सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न. या महापौर पदावरून हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली, दबावाचं राजकारण सुरू झालं. मुंबईच्या महापौर पदाचा प्रश्न अगदी दिल्ली दरबारी गेल्याची चर्चा झाली. पण या सगळ्यात आता एक फॉर्म्युला समोर येतोय. या फॉर्म्युलानुसार मुंबईचं महापौर पद भाजपकडे तर स्थायी समितीचे अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. तर इतर समित्यांमध्येही शिंदेंचा वरचष्मा राहू शकतो. एका बाजूला मुंबईत किंगमेकरची भूमिका आणि दुसऱ्या बाजूला एमएमआर रिजनमध्ये खेळलेल्या खेळी. बार्गेनिंगमध्ये कोण जिंकलंय? एकनाथ शिंदेंनी एमएमआरमध्ये कशी ताकद वाढवली आहे आणि मुंबईचं महापौर पद निष्ठत असलं तरी ताकद कशी राखली आहे पाहूयात या व्हिडिओमधून. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मुंबईबद्दलच्या वाटाघाटी झाल्या असून यानुसार मुंबईचं महापौर पद भाजपकडे तर स्थायी समितीचे अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपकडे सुधार, वेस्ट आणि आरोग्य समिती राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे शिक्षण, विधी, बाजार आणि उद्यान समिती दिली जाईल, असंही सांगण्यात येतंय. आता जर अशा वाटाघाटी झाल्या तर कोण फायद्यात राहू शकतं? जर भाजपकडे मुंबईचं महापौरपद जात असेल तर शिंदे अर्थातच स्थायी समितीवर दावा करणार. स्थायी समिती ही महानगरपालिकेची कायमस्वरूपी यंत्रणा असते. स्थायी समितीचा अध्यक्ष महानगरपालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवतो. धोरणं ठरवण्यापासून धोरणाची अंमलबजावणी करेपर्यंत आणि पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, स्वच्छता अशा प्रत्येक महत्त्वाच्या विषयांबद्दलचे निर्णय हे स्थायी समितीच्या माध्यमातून होतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद आलं तर सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेचे आर्थिक अधिकारसुद्धा मिळतात. बजेट, खर्चाची मंजुरी, निधी वाटप, प्रकल्प आणि कॉन्ट्रॅक्ट हे सगळे निर्णय स्थायी समितीमार्फतच पार पाडले जातात. त्यामुळे साहजिकच स्थायी समिती अध्यक्षाला प्रचंड महत्त्व प्राप्त होतं, कारण 75,000 कोटींचं बजेट असलेल्या महानगरपालिकेच्या खर्चाचं नियंत्रण आपल्या हातात असणं हे कुठल्याही पक्षाला हवंच आहे. त्यामुळे शिंदेंनी स्थायी राखली तर ते बार्गेनिंगमध्ये जिंकताना दिसू शकतात. आता विषय फक्त स्थायी समितीचा आहे का? तर नाही. इतर समित्यांसाठी सुद्धा स्पर्धा आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चा, भाजपकडे सुधार, बेस्ट आणि आरोग्य समिती आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे शिक्षण, विधी, बाजार आणि उद्यान समिती राहील, अशी शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर सुधार समितीला प्रचंड महत्त्व आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणारे भूखंड हे राज्य सरकारच्या परवानगीने भाडेतत्वावर देणे, आपल्या ताब्यात ठेवणे याबद्दलचे निर्णय सुधार समितीला घेता येतात. यामध्ये रस्ते, वाहतूक, नागरी सुविधा याबद्दलचे शहराच्या विकासासंदर्भातले निर्णय घेण्याची ताकद मिळतेच, पण मुंबईत ऐरणीवर असलेला भूखंडाचा प्रश्न, मोठ्या प्रमाणावर होत असलेलं बांधकाम आणि मोक्याच्या जागा हे सगळं बघतात. सुधार समिती भाजपकडे राहिली तर भाजप फायद्यात राहू शकतं. सध्या सुरू असलेल्या चर्चा, शिक्षण समिती शिंदेंच्या शिवसेनेकडे जाऊ शकते. शिक्षण समिती शाळा उभारणं, शिक्षणासाठीचं बजेट आखणं याबद्दलचे निर्णय घेते. यात अगदी प्राथमिक शिक्षणाबद्दलचे निर्णय, शिक्षक भरतीबद्दलचे निर्णय यातून मतदारांवर प्रभाव टाकण्याची संधी या समितीकडे असते. बजेटचाही मोठा भाग शिक्षण समितीला मिळतो. त्यामुळे ही समिती आपल्याकडे ठेवण्यासाठी शिंदें शिवसेना आग्रही आहे. पण या वाटाघाटींचा मुख्य फोकस असेल तो बेस्ट समिती कुणाकडे जाणार यावर. बेस्ट समिती मुंबईचा वीज पुरवठा आणि वाहतूक नियंत्रणात मोठा वाटा उचलते. या समितीत महत्त्वाची आणि मोठ्या आर्थिक उलाढाली होणारी पदं आहेत. बेस्ट समिती आपल्या अधिकारात 10 लाखांपर्यंतची टेंडर्स मंजूर करू शकते. पण बेस्ट समितीचं फक्त आर्थिक महत्त्वाचं नाहीये, तर बेस्टच्या कामगार संघटना मुंबईत सक्रिय आहेत. आजवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्टच्या कामगार संघटनांवर आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. त्याचा फायदा ठाकरेंना आपल्या केडर बेस्टची ताकद राखताना होतो. भाजप त्यामुळेच वेस्ट समिती आपल्याकडे घेण्यास उत्सुक आहे, कारण यामुळे पक्षाचं संघटन वाढवता येऊ शकतं आणि थेट मराठी मतदारांवर प्रभाव पाडता येऊ शकतो. स्थायी शिक्षण शिंदेकडे आणि बेस्ट सुधार भाजपकडे अशा वाटाघाटी झाल्या तर महत्त्वाच्या 2 समित्या भाजपकडे जाऊन स्थायीच्या बळावर शिंदेकडे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या राहू शकतात. सोबतच विधी, बाजार आणि उद्यान समितीच्या माध्यमातून सुद्धा शिंदे आपला कनेक्ट वाढवू शकतात. जर या चर्चा प्रत्यक्षात उतरल्या तर महापौर पद मिळत नसलं तरी शिंदेंची शिवसेना मुंबईत आपला होल्ड राखताना आणि अर्थातच बार्गेनिंगमध्ये जिंकताना दिसू शकते. या सगळ्या वाटाघाटीत शिंदेंसाठी फायद्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे असलेलं नगर विकास मंत्रालय. महानगरपालिका या राज्याच्या नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात. महानगरपालिकांच्या कारभारासाठी नियम आणि कायदे बनवणं, शहरांचा विकास, पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण योजनांसाठी मार्गदर्शन करणं आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या बजेटचं वाटप करणं या सगळ्या गोष्टी नगर विकास खात्याकडून होतात. साहजिकच नगर विकास खातं आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद या दोन्ही गोष्टी ताब्यात असल्यानं शिंदेंना मुंबई महानगरपालिकेच्या अर्थकारणावर थेट होल्ड मिळवता येऊ शकतो, जो महापौर पदापेक्षा किंचित जास्तच महत्त्वाचा ठरू शकतो.
त्यातही भाजपने अधिक महत्त्वाच्या समित्या आपल्याकडे घेतल्या तरी अंतिम अधिकार स्थायी समितीकडे असल्यानं शिंदेसाठी ही विन विन सिच्युएशन ठरू शकते. आता शिंदे फक्त मुंबई महानगरपालिकेच्या बार्गेनिंगमध्ये बाजी मारत आहेत का? तर नाही. MMR रिजनमध्येही शिंदेंनी आपली ताकद वाढवली. त्याची सुरुवात झाली ती अंबरनाथमधून. अंबरनाथ नगर परिषदेच्या 59 जागांसाठी निवडणूक झाली होती. ते सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. निकालात शिंदेंच्या शिवसेनेला 23 जागा मिळाल्या, म्हणजेच शिंदेंची शिवसेना सर्वाधिक जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ भाजपला 16 जागा, काँग्रेसला 12 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला असला तरी सत्ता शिंदेंच्या शिवसेनेची येणार होती. पण भाजपने काँग्रेससोबत युती केली आणि शिंदेचा गेम केला. मात्र त्यानंतर राज्यभरातून टीका झाल्यावर काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना निलंबित केलं आणि भाजपने त्यांनाच आपल्याकडे घेतलं. या सगळ्याकडे लक्ष ठेवून असलेल्या श्रीकांत शिंदेंनी सगळ्यात शेवटी आपला डाव टाकला आणि अजित पवार गटाशी युती करून शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता अंबरनाथमध्ये आणली आणि भाजपचा डाव उधळवून लावला. त्यानंतर महापालिकांच्या निवडणुकीनंतरही शहाचं राजकारण पाहायला मिळालं. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना हे महायुतीत एकत्रित लढलेले असताना निकालानंतर मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपचा गेम केल्याची चर्चा आहे. कारण श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कोकण भवनात मनसेचे राजू पाटील आले आणि त्यांनी मनसेच्या नगरसेवकांचा पाठिंबा शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याचं जाहीर केलं. या सगळ्यात गेम झाला तो ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि भाजपचा. कारण कल्याण डोंबिवलीत भाजपचे 50, शिंदेंच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आलेत, तर बहुमतासाठी 62 हा आकडा गाठणं गरजेचं आहे. त्यामुळे शिंदेचे 53 अधिक मनसेचे 5 अशा 58 जणांची जुळवाजुळव श्रीकांत शिंदेंनी केलेली असून यासोबतच काँग्रेसचे 2 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवकसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेसोबत आला आहे. त्यामुळे हा आकडा 61 वर पोहोचला असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ठाकरेंचे जे 4 नगरसेवक गटस्थापनेसाठी आले नाहीत त्यांचा पाठिंबा मिळवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी 2 जण मनसेच्या आणि 2 जण शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे शिंदेंची शिवसेना सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर 65 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे इकडे मुंबईत भाजपचा महापौर बसला तरी कल्याण डोंबिवलीत आपल्याकडे बहुमताचा आकडा घाटीत करत महापौर पदासहित सगळ्या समित्यांवर डाव मारण्याची तयारी शिंदेंनी केली आहे. दुसरीकडे उल्हासनगरमध्ये 78 जागा असलेल्या पालिकेत भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढले होते. तेव्हा भाजपचे 37 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 36 नगरसेवक निवडून आलेले असताना बहुमताचा आकडा 40चा आहे. अशा परिस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेचे 36, वंचित बहुजन आघाडीचे 2, साई पक्षाचा 1 आणि 1 अपक्ष यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. या युतीमुळे शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण संख्याबळ 40 वर पोहोचलं. कोकण भवन इथं या 40 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी शिवसेना म्हणून करण्यात आली. त्यामुळे इथे शिंदेंच्या शिवसेनेचाच महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय. थोडक्यात इथे देखील युतीत सत्ता स्थापन करणार असं दोन्हीकडचे नेते सांगत असले तरी इथे शिंदेंच्या शिवसेनेनं स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी करत भाजपचा गेम केला. त्यामुळे स्थायीसारखी महत्त्वाची समितीसुद्धा आपल्याकडे घेण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेची आहे. नवी मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप विरोधात लढले तरी शिंदेंनी इथं अगदी प्रतिष्ठेचा विषय केला. पण भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या. पण आता मुंबईच्या महापौर पदावरून होणाऱ्या बार्गेनिंगच्या माध्यमातून शिंदे नवी मुंबई महानगरपालिकेत सत्तेत सहभागी होऊ शकतात. म्हणजे जिथे शिंदे भाजपचे स्पर्धक होते तिथे ते सत्तेत जाऊ शकतात, तर जिथे शिंदे भाजप एकत्र लढले तिथे संख्याबळाचा आकडा मोठा ठेवून भाजपचे स्पर्धक म्हणून सत्ता आपल्या हातात ठेवण्यात शिंदेंना यश येताना दिसते. थोडक्यात काय तर भाजपकडे संख्याबळानुसार मुंबईचं महापौर पद जात असलं तरी मुंबईत स्थायी आणि शिक्षण समिती अशा महत्त्वाच्या समित्या, स्थायी समितीचं अध्यक्षपद घेऊन थेट अर्थकारणावर येत असलेला होल्ड या माध्यमातून शिंदे मुंबई महानगरपालिकेवर कंट्रोल ठेवताना दिसतायत. तर दुसऱ्या बाजूला MMR रिजनमध्ये आपली ताकद वाढवून इथल्या महानगरपालिकांमध्येही आपला होल्ड तयार करताना दिसतायत. या सगळ्याला शिंदेंकडे असलेलं नगर विकास मंत्रालयाचा पाठिंबा मिळणार आहे. अर्थकारण हाताळणाऱ्या समित्या आपल्याकडे ठेवत मुंबईच्या आजूबाजूच्या भागांवर कंट्रोल मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरताना दिसतायत. त्यामुळेच बार्गेनिंगमध्ये कोण जिंकलं याचं उत्तर सध्या तरी एकनाथ शिंदे असंच मिळताना दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? वाटाघाटींमध्ये शिंदे जिंकतील का? भाजपला महापौर पद देऊन सुद्धा शिंदे बाजी मारतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला